पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारी ज्योती मल्होत्राच्या डायरीची पानं एबीपी माझाच्या हाती लागली आहेत। पाकिस्तानात फिरून आल्यानंतर ज्योतीनं तिचा अनुभव या डायरीत लिहून ठेवला आहे। ज्योती पाकिस्तानच्या प्रेमात कशी पडली होती हे तिच्या डायरीची पानं वाचल्यानंतर वेगानं सांगण्याची गरज नाही। पाकिस्तान सरकारनं भारतीयांसाठी तिथल्या गुरुद्वारा आणि मंदिरांची दारं उघडली पाहिजेत असं मत ज्योतीनं तिच्या डायरीत नमूद केलंय। तसंच लाहोर फिरण्यासाठी मिळालेले 2 दिवस देखील कमीच होते असं देखील तिने डायरीत लिहिलं आहे। ज्योतीच्या या डायरीतून कोणकोणते खुलासे झालेत पाहूयात ग्राफिक्सद्वारे। ज्योती लिहिते, 10 दिवस पाकिस्तानात फिरल्यानंतर आज भारतात परतले। या दौऱ्यात पाकिस्तानच्या जनतेचं खूप प्रेम मिळालं। आमचे सबस्क्रायबर्स आणि मित्र देखील भेटायला आले। लाहोर फिरण्यासाठी 2 दिवसांचा वेळ कमी पडला। सीमांमुळे निर्माण झालेला दुरावा किती दिवस कायम राहणार, मात्र मनामधली कटुता कमी झाली पाहिजे। आपली माती एकच आहे, नाळ एकच आहे। पाकिस्तान सरकारनं भारतीयांसाठी जास्तीत जास्त गुरुद्वारांचे आणि मंदिरांचे दरवाजे उघडले पाहिजे। 1947 मध्ये फाळणीच्या वेळी दुरावलेल्या कुटुंबाला भेटता आलं पाहिजे। पाकिस्तानबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे। क्रेझी आणि कलरफुल। याबद्दल अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे दिल्लीहून आपल्यासोबत आहेत। सोमेश, ज्योतीच्या डायरीतली काही पानं आपण आता प्रेक्षकांसाठी वाचून दाखवली। खूपच प्रेमात पडली होती पाकिस्तानच्या आणि नंतर तिने त्या प्रेमाचा परतावा सुद्धा देण्याचा प्रयत्न केला। मात्र इतकं सगळं हे घडून आणण्यासाठी बराच काळ गेला असेल, ISIने काय मदत केली असेल वगैरे सगळी, तर ही मूळचीच पाकिस्तानला धार्जिणी झाली होती का हळूहळू ब्रेन वॉश झालाय, काय अधिक कळतंय या डायरीद्वारे? प्रसन्न, ISIने ज्योती मल्होत्राला आयडेंटिफाय केलं इतकं नक्की आहे। आणि विशेष म्हणजे या डायरीतून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, ती म्हणजे 2012 सालची ही डायरी आहे। त्यामुळे 2012 पासून ज्योती मल्होत्रा पाकिस्तानमध्ये सातत्याने जात होती, यात काही संशय असण्याचं कारण नाहीये। 2012 साली सर्वांना माहिती आहे की आजच्या इतकं इंटरनेटची प्रगती भारतात झालेली नव्हती किंवा इतक्या मोठ्या प्रमाणावर यूट्यूब आणि इंस्टाग्राम सारखे प्रकार त्यावेळी नव्हते। यूट्यूबचं कन्झम्पशन इतक्या मोठ्या प्रमाणावर नव्हतं। त्यामुळे ज्योती मल्होत्रानी जे टिपण काढले तिच्या डायरीमध्ये, ते कदाचित तिने लेखी स्वरूपामध्ये कुठला रिटर्न कंटेंट हा पाकिस्तानच्या समर्थनार्थ नरेटिव्ह तयार करण्यासाठी म्हणून लिहिला होता का, हा देखील एक प्रश्न आहे। आणि त्या अनुषंगाने तिने हे टिपण काढलं होतं का? दुसरा मुद्दा, पाकिस्तानचा व्हिसा मिळवणं इतकं सोपं नाहीये कुठल्याही भारतीयासाठी। त्यामुळे पाकिस्तानी सरकारने तिला व्हिसा 2012 पासून तिला ते व्हिसा देत आलेत, हे देखील यामधून स्पष्ट होत आहे। आणि त्या पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर असं सांगण्यात येत होतं की ती कोविड काळामध्ये तिची नोकरी गेली, त्यानंतर मग तिने इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरती व्हिडिओ करायला सुरुवात केली। परंतु 2012 साली कुठलाही कोविड नव्हता किंवा कोणत्याही स्वरूपाची नोकरी जाण्याचा प्रश्न नव्हता, पण तेव्हा सुद्धा ती पाकिस्तानला जात होती, पाकिस्तानच्या संपर्कात होती। त्यामुळे इंटेलिजन्स एजन्सीजनी पाकिस्तानच्या तिला मार्क करून आयडेंटिफाय करून हळूहळू स्वतःच्या जाळ्यात ओढलं आणि पैसा आणि इतर सर्व ॲक्सेस अशा गोष्टीचा आमिष दाखवून तिच्याकडून हे सर्व या प्रकारचं भारताविरोधात गद्दारी करून घेतली, इतकं नक्की आहे। धन्यवाद सोमेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी आणखी खुलासे होणारच आहेत, हे लक्षात आलेलंच आहे। या सगळ्या प्रकरणात आपण अधिक जाणून घेऊया तुमच्याकडून वेळोवेळी। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।